नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय ग्रेव्ही चिकन लॉलीपॉप। त्यासाठी इथे मी चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत, जे चिकन शॉपमधूनच मी रेडी करून आणलेले आहेत। स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। त्यावरती काश्मीरी लाल मिरची पावडर, आलं लसणाची पेस्ट घालायची, डार्क सोया सॉस, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे विनेगर आणि काळी मिरी पावडर ह्याच्यावरती ॲड करून एक अंड फोडून घ्यायचं आहे। पूर्ण अंड वापरायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे आणि थोडासा फूड कलर, ऑरेंज फूड कलर असतो ना, तो ह्यात ॲड केलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकदम छान मिक्स झाल्यावरती फ्रीजमध्ये मी 1 तासासाठी हे मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं। जेवढं चांगलं मॅरिनेट होईल तेवढा चांगली टेस्ट येईल। तर हे मॅरिनेट करून झाल्यानंतर तेल गरम करत ठेवलं होतं। तेलामध्ये एक एक करून लॉलीपॉप सोडला आणि मस्तपैकी हा फ्राय करून घेतला। हे लॉलीपॉप छान स्लो हीटवरतीच फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते चांगले फ्राय होतात। तर इथे सगळे लॉलीपॉप ना मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेतले। आता लॉलीपॉप फ्राय झाले, तर चला ग्रेव्ही बनवूया। त्यासाठी कढई गरम करत ठेवले। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेलामध्ये 1 कांदा बारीक चिरून घालायचा, शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरून, ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। कांदा शिमला मिरची परतून झाल्यावर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली। तिला चांगलं मिक्स करून झाल्यावरती 1 चमचाभर डार्क सोया सॉस, 1 चमचाभर रेड चिली सॉस, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस असे सगळे सॉसेस ह्यात ॲड करून मस्त हे मिक्स करून घेतलंय। थोडंसं विनेगर सुद्धा ॲड करायचं, म्हणजे अजून छान टेस्ट येते। आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी। थोडंसं मीठ घालून घेतलंय मी, म्हणजे पटकन भाज्या शिजाव्यात आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ आपण जपून घालायचं। लॉलीपॉपमध्ये सुद्धा आपण फ्राय केलंय तर मीठ आहेच, त्याच्यामुळे मीठ आपण थोडं व्यवस्थितच घालायचं, थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड केली। 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी ॲड करून स्लरी तयार करून ती ह्यात ॲड केलेली आहे। तर आता आपण हे जसं जसं मिक्स करू तसं मिश्रण घट्ट होईल, त्यामुळे थोडं पाणी ॲडजस्ट करून आपण जी ग्रेव्ही आहे, जी तुम्हाला घट्ट पातळ जितकी हवी असेल तेवढी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपण ही ग्रेव्ही करायची आहे। इथे मी वरतून थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती इथे मी लॉलीपॉपचे पीस जे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत ते ह्यात ॲड केलेले आहेत। खूप जास्त ॲड करायचे नाही, जेवढी आपली ग्रेव्ही आहे त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये लॉलीपॉपचे पीस ॲड करायचे। मी इथे 5 पीस ॲड केलेले आहेत। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती बघा काय दिसतंय ना, एकदम टेम्पटिंग। तर जर तुम्ही अजूनपर्यंत मयुरीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच जा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। आता इथे वरतून मी मस्त कांद्याची पात घातली आहे चिरून आणि थोडेसे सफेद तीळ घातलेत आणि काय हे मस्त अमेझिंग असे ग्रेव्ही लॉलीपॉप तयार झालेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा घरच्या घरी हे मस्त चिकन ग्रेव्ही लॉलीपॉप नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।